तर आज होता दिवस आपला आंबा उतरवण्याचा, म्हणजे आपले जे आंबे लागलेले आहेत झाडाला तो तोडण्याचा. तर हा आहे आपला आंबा जो आपण एक 7 ते 8 वर्ष झाली असतील लावून. आणि हा कच्ची कैरी याची खूप म्हणजे खूप गोड आहे. बघा इथं झाडालाच हा आंबा पिकलेला आहे, पाडाचा आंबा आहे. तो मी पहिल्यांदा तर तोडून घेतलेला आहे. आणि ही जी बाकीची आंबे आहेत ते आपण तोडणार नाहीत, अशीच ठेवणार आहे. थोड्या दिवसानंतर आपण ते तोडणार आहोत. आणि आज आपण या झाडाचे आंबे तोडणार आहोत. बघा किती आंबे लागलेत. थोडंसं उन्हाळ्यामध्ये या झाडाला पाणी कमी पडल्यामुळं याला कमी म्हणजे या आंब्यांची साईज थोडीशी लहान राहिली आहे. आंबे भरपूर लागलेत पण आंब्यांची साईज थोडीशी छोटी राहिली आहे. बघा झाडालाच पिकला आंबा एकदम पिवळा पिवळा कलर आलाय त्याला. एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेला आंबा आहे. याला कुठलाही कलर न टाकता पिवळा कलर आलेला आहे. तर बघू शकता इथं खाली पण 2 आंबे पिवळे झालेले आहेत. किती छान कलर आलाय बघा, बाजारातल्या आंब्यासारखा कलर आलेला आहे. आणि याची चव तर इतकी गोड आहे, पाणी कमी पडल्यामुळे तर याला इतका गोडवा आलेला आहे की बस. खायला एकदम स्वादिष्ट आणि किती क्वांटिटी पण आहे. बघू शकता किती आंबे लागलेले आहेत. हे आंब्याचे झाडं जे आहेत ते घरीच रोप तयार केलं होतं आम्ही. मी आय थिंक 7वी 8वी मध्ये होते तेव्हा आम्ही हे सर्व आंब्यांची रोपे घरी तयार केली होती आणि शेतामध्ये लावली होती. तर बघा किती छान क्यूट क्यूट दिसत आहेत आंबे छोटे छोटे. आणि आता आई सगळे आंबे तोडून घेत आहे. आता ह्याला 3रं वर्ष आहे आंबे लागण्याचं. तीस म्हणजे मागच्या 2 वर्ष पण याला आंबे लागले होते आणि हे 3रं वर्ष आहे. आणि ह्या आंब्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे हा आंबा खूप लेट येतो. म्हणजे जेव्हा सर्वांचे आंबे संपून जातात, आंब्याचा मोसम संपत आलेला असतो, तेव्हा हे आंबे खायला येतात. तर बघा आपल्याला बाकीच्या सगळ्यासोबत पण आंब्याचा लुफ्त उठवता येतो आणि आंबे सगळ्यांचे संपल्यानंतर पण हा आंबा येतो. म्हणजे एकदम पावसाळ्याच्या तोंडाला आंबा येतो हा खायला. तर बघा आंबे इथं सगळे एक 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 करून तोडायला सुरुवात आहे. किती लागलेत आंबे बघा, झाड केवढं आहे आणि आंबे किती लागलेत बघा. ते पण ह्या झाडाला कसलाही खत नाही, काही नाही. पाण्याला सुद्धा ह्या वर्षी थोडंसं कमी पडले पाणी, कारण पाणीच घालण्यात आलं नाही या झाडाला ह्या वर्षी. आता हे तोडल्यानंतर आंबे थोडे दिवस पिकण्यासाठी ठेवलं की लगेच पूर्ण पिवळा कलर येतो, ते पण बिना औषधाचा. आंबे तोडण्यासाठी काय कुडी वगैरे लागली नाही, कारण आंब्याचं झाडच इतकं छोटं आहे की सगळे आंबे हाताला आले. तर बघा इतके सारे आंबे इथं जमा झालेले आहेत. किती छान आणि किती मोठे आंबे झालेत बघा. आता आम्ही जात आहोत दुसऱ्या झाडाकडे. याच झाडाला सगळ्यात जास्त आंबे लागले होते. इथं या बांधेवरती 4 झाडं आहेत आणि इथं या आंब्याला पण हा आंबा खूप मोठा आहे, मोठा आंबा लागतो याला. पण याला आंबे लागले होते पण रस्त्यावरती असल्यामुळे याचे आंबे कोणीतरी घेऊन गेले. थोडेसेच आता 1 2 3च आंबे राहिले त्या झाडाला. आणि हा आंब्याची साईज पण खूप मोठी आहे. इकडे एक आंबा आहे, इथं एक आहे, खाली एक आहे. ह्या पण आंब्याचा कलर एकदम पिवळा पिवळा होतो. एकदम हापूस आंबे असल्यासारखे आहेत हे. केसर आंबा म्हणतात वाटतं याला, केसर आंबा आहे हा. इथे एक आहे आंबा, माझ्या हाताला नाही आला तो. तर बघा या पण आंब्याचे आज आंबे तोडलेले आहेत सगळी. म्हणजे या आंब्यांना खूप पहिलं पाड लागलेला, पण आम्ही तोडलीच नव्हती. आंबे असेच होते झाडाला, त्याच्यामुळं राहिलेत. नाहीतरी तोडले असते तर तेव्हाच पिकले असते हे आंबे. बघा किती मोठा आहे आंबा हा. या झाडांना जर पाणी असतं तर आणखीन खूप सारे इथं आंबे लागले असते. बघा याच्या साईडला फुलाचं झाड आहे, ते सुद्धा वाढे पाणी नसल्यामुळं झाले. आता आंबे तोडून आता या आंब्यांना घेऊन जायचं
आणि एका खोक्यामध्ये आता आम्ही हे आंबे पिकवायला ठेवणार आहेत. हे बघा आंबा किती छान कलर तर आहे याचा आणि इतके गोड आहेत आंबे, कच्चे पण खायला गोड आहेत आणि पिकल्यानंतर तर खूपच गोड आहेत. याला पण पाड लागलाय, पण आम्ही हे झाडालाच ठेवलेत कारण झाडालाच पिकल्यानंतर आणखीन टेस्ट त्याची छान लागते. तर बघा इथं आईने कसं डोक्यावरती घेतले टोपलं आणि हे आम्ही घेऊन आलो आंबे एका खोक्यामध्ये ठेवलेत. तर याला असंच खोक्यामध्ये ठेवून बंद करून ठेवायचं आणि नंतर मग हे पिकल्यानंतर काढायचं. बघा तो आंबा जो मी अगोदर तोडला होता सगळ्या शेवटच्या झाडाचा, तो किती पिवळा झालाय, पिकलाय हा आंबा. आणि आता हा आंबा आपण कट करणार आहे. बघा एकदम ऑर्गॅनिक पद्धतीने पिकलेला, कुठलाही न पावडर टाकता याचा ओरिजिनल कलर आलेला आहे. या आंब्यामध्ये तर हा आंबा किती उठून मोठा दिसतोय. चला तर हा आंबा आता आपण कट करूया. दिसायलाच इतका लजीज दिसतोय, खायला तर एकदम गोड गोड आहे. एकदम एकदम टेस्टी, एकदम गोड. तर आहेत का तुमच्याकडे आंब्याची झाडे? मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.